नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्रव्यगुण पेपर 2 साठी कॉमन पॅटर्न बघतो. आता सगळ्यांना माहिती आहे 97चे 97 ड्रग वेगळे सगळे पाठ करणं पॉसिबल नाही. याच्याकरिता आपण कॉमन पॅटर्नचे आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला दोन पार्टमध्ये भेटणार आहे, एक शीतवीर्याचा, उष्णवीर्याचा. आता मी तुम्हाला याच्या अगोदर 97 ड्रगची रसपंचकची एक ट्रिक दिली, ती पण शीतवीर्य आणि उष्णवीर्यानुसार दिली. आता यामध्ये तुम्हाला सांगतो शीतवीर्याचे आपण काय करतो, मोस्ट ऑफ दी तुम्हाला जर द्रव्याचा वीर्य जर माहीत असेल, त्या वीर्यानुसार तुम्ही कॉमनमध्ये त्याचे कर्म लिहू शकतात. आता त्याचं सगळंच लिहू शकतात, त्यामध्ये इन डिटेल आपण सगळं पाहणार आहे. मोस्ट ऑफ द आपण सुरुवातीला आता बघतोय शीतवीर्याचं. आता ज्या द्रव्याचा वीर्य शीत आहे त्याच्यासाठी हा तुम्ही अप्लाय रूल लावू शकतात आणि ॲज इट इज त्यामध्ये चांगले मार्क तुम्ही घेऊ शकता. आता सुरुवातीला बघा, शीत वनस्पती तुम्हाला कोणती, त्यामध्ये तुम्हाला त्याचं नाव लिहायचं, कुल लिहायचं, लॅटिन नेम असेल, पर्याय नाव म्हणा, त्यानंतर आणखी पाहिलं गेलं स्वरूप म्हणा, प्रकार म्हणा, उपयुक्त अंग म्हणा, त्यानंतर उत्पत्ती स्थान विचारला असेल तिथं लिहू शकता किंवा नाही पण जिथं विचारलं असेल तिथल्या गुणधर्म तुम्हाला लिहू शकता. त्या गुण लिहावं लागतं, विपाक लिहावं लागतं, वीर्य लिहावं लागतं, रस लिहावं लागतं, अशा प्रकारे तुम्हाला लिहावं लागतं त्यामध्ये. त्यानंतर रासायनिक संघटन वगैरे सगळ्या गोष्टी लिहावं लागतात. आता सुरुवात करूया. आता नॉर्मल बघा, तर तुम्ही त्याचं सुरुवातीला काय केलं बघा, सुरुवातीला तुम्ही जर जो काही द्रव्य आला तुम्हाला, कोणताही द्रव्य आला, सुरुवातीला त्याचं नाव द्यायचं, जे काही नाव दिलं असेल त्याने बघा. त्यानंतर त्याचं कुल लिहायचं, तुम्हाला जो कुल आहे म्हणजे फॅमिली वगैरे तुम्हाला माहिती आहे ते लिहायची. त्यानंतर तुम्ही याचा गण ॲड करू शकता, तिथं गण वगैरे तुम्ही लिहा, तुम्हाला जर माहिती असेल तिथं गण विचारला असेल, माहिती असेल तर लिहू शकता. त्यात जर लॅटिन नेम लिहा, त्याचं पर्याय नाव तुम्हाला माहित असेल तर 2-3 पर्याय नाव लिहा. त्याचं स्वरूप लिहा, स्वरूप कशा प्रकारे काय, जर विचारलं असेल तर लिहा, नसेल तर नका लिहू. त्यानंतर त्याचे प्रकार लिहा, त्याचे प्रकार तुम्हाला माहिती असेल तर प्रकार नक्की लिहा. त्यानंतर त्याचं उपयुक्त अंग लिहा, त्याचं काय यूज करताय, मूळ यूज करताय, काय यूज करताय तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर त्याचं उत्पत्ती स्थान जर विचारलं असेल त्या, नाही तर लिहू नका. त्यानंतर बघा त्याचं गुणकर्म. आता गुणकर्ममध्ये त्याचा रस येतो, वीर्य येतो, विपाक येतो, त्यानंतर त्याचा एखादा अग्रकर्म असेल, त्यानंतर प्रभाव असेल ते तुम्ही त्यामध्ये लिहायचं. यामध्ये आता सुरुवातीला गुण लिहा, त्यानंतर वीर्य लिहा, विपाक लिहा आणि त्याचा रस वगैरे तुम्ही लिहू शकता. समजलं, त्यामध्ये गुणकर्म लिहायचं. नंतर तुम्हाला रासायनिक संघटनामध्ये काय लिहायचं त्याच्या. आता नॉर्मली बघा, रासायनिक संघटनामध्ये तुम्ही काय लिहू शकतात बघा, त्यामध्ये राळ लिहू शकतात, त्यानंतर सेपोविन वगैरे लिहू शकतात, बिसिस्टरॉल लिहू शकतात, स्थिर तेल लिहू शकतात, क्षार तत्व यामध्ये तुम्ही असं कॉमनमध्ये लिहू शकता. जर तुम्हाला काहीच जर नाही आठवलं तर हे तुम्ही 3-4 नाव त्यामध्ये रासायनिक संघटनामध्ये लिहून येऊ शकता. आता बघा, प्रमुख कार्य आणि उपयोगमध्ये तुम्हाला काहीच आठवत नाही त्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता बघा, वातश्वास कासामध्ये आपण मधाबरोबर याला चाटण म्हणजे याला चाटू हे करू शकतो. म्हणजे जे काही श्वास असेल त्यामध्ये आपण काय शकतो, वातश्वास आणि कास असेल त्यामध्ये मधाबरोबर आपण ते वनस्पती आहे तर त्याचं चाटून वगैरे यूज करू शकतो. त्यानंतर काय, शेज कास म्हणा, द्या शेज कास म्हणा किंवा रक्तस्राव म्हणा, की यामध्ये वसा, तूप आणि यांच्या सुरसाबरोबर आपण काय करतो यूज वगैरे याचा करू शकतो. म्हणजे जर शेज कास असेल, रक्तस्राव असेल तर यांचं यामध्ये काय वसा आणि तूप बरोबर याचा जो काही सुरस आहे वनस्पतीचा त्याचा आपण यामध्ये यूज करू शकतो. नंतर बघा, आता दोषकनाथा. आता मेनली तुम्हाला सांगतो बरं का, मोस्ट ऑफ दी शीतवीर्याचा आहे ना, तर शीतवीर्याचं म्हणले काय करणार आहे की वात आणि कफाला वाढवणं. का बरं, कारण यांचे दोघांचे गुणधर्म काय आहेत, शीत कॉमन आहे ना, तर वात आणि कफाला वाढवणार आहे, फक्त पित्ताला कमी करणार आहे. एवढं ध्यानात ठेवा, वात आणि कफाला वाढवणार आहे आणि पित्ताला कमी करणार आहे. मोस्ट ऑफ दी असंच असतं बरं का, काही जागेवर थोडे आपल्याला रेअर पाहायला भेटतं, पण मोस्ट ऑफ दी तुम्हाला जर नाहीच आठवत काही वेळेसला तर तुम्ही असं याला लिहू शकता. नंतर स्थानिक कर्मामध्ये तुम्ही काय लिहू शकता, शोधारे, वेदना स्थापन आहे, त्यानंतर व्रणशोधन आहे, व्रणरोपण आहे, दाह, कुष्ठ, विसर्प, लेप यांच्यामध्ये तुम्ही 10 कुष्ठ विसर्प याच्यामध्ये लेप करून लिहू शकता तुम्ही स्थानिक कर्मामध्ये. त्यानंतर पित्त जर शिरोरोग असेल, आता पित्तच का बरं म्हणतो मी, शीतवीर्याचे ना, तर नॉर्मली पित्तावरतीच ऍक्ट होणार आहे. तर शीत जे काही पित्त शिरोरोग म्हणा त्यामध्ये सोरस किंवा त्याला नाही नसते करणे किंवा 10 प्रशमन म्हणा किंवा शूल जे काही प्रशमन ह्या करण्याकरता आपण याचा यूज करू शकतो. आणि कोथाने केस वगैरे धुवावे. जर ह्यातल्या 3-4 गोष्टी तुम्हाला ज्या सोप्या वाटतील तर जे अप्लाय होते तर त्यामध्ये तुम्ही लिहायचे, सगळे लिहिणं गरजेचं नाही आहे. पण शोधर, वेदना स्थापन, व्रणशोधन, व्रणरोपण, 10 कुष्ठ विसर्प हे शीतवीर्यामध्ये कॉमन गोष्टी असं तुम्ही यामध्ये लिहू शकता. समजलं. त्यानंतर आता अभ्यंतर कर्म बघा, अभ्यंतर कर्म. आता हा आपला महत्त्वाचा टॉपिक सुरू होतो, अभ्यंतर कर्म. मोस्ट ऑफ दी सगळ्यांना कसं असतं, लॅटिन नेम, फॅमिली, रसपंचक पाठ असतो बरोबर सगळ्यांना. मोस्ट ऑफ दी कॉमन पॅटर्न कुठून यूज करायचा तर मोस्ट सुरू होतो तो अभ्यंतर कर्मापासून बरं का. जर तुम्हाला खरेच जर यामध्ये चांगले मार्क पाहिजे असेल तर अभ्यंतर कर्मापासून कॉमन पॅटर्न सुरू करायचा. जर तुम्हाला काहीच नसेल तर त्यापासून तुम्ही सुरुवातीपासून करू शकता. पण जर तुम्हाला का येतोय तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला लॅटिन नेम लिहा, फॅमिली लिहा, गण लिहा, त्यानंतर त्याचा जे काही रसपंचक आहे ते लिहा आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, अभ्यंतर कर्मापासून काय करायचं, कॉमन पॅटर्न करायला सुरुवात करायची. आता यामध्ये काय लिहायचं बघा, अन्न व पुरुष स्रोत लिहायचं पहिलं सुरुवातीला. त्यामध्ये दीपन पाचना हा काय करतो, दीपन पाचनास मदत करतो. शीतवीर्य असल्याने हा पक्व जो काही मल आहे यांचं स्तंभन करतो, आमाचं पाचन करतो. अरुची, अतिसार, रक्त अतिसार यामध्ये उपयोग आहे. त्यानंतर पित्त जे काही अतिसार यांच्यामध्ये सुद्धा हा उपयोग आहे. झाला अन्न व पुरुष स्रोत झालं. दुसरा स्रोतच घ्या, रस आणि रक्त व स्रोतच. यामध्ये तुम्ही रक्तशुद्धी म्हणा, रक्तप्रसादन म्हणा, रक्तस्तंभन म्हणा, रक्तपित्त हा उपयोगी आहे. तर अशा प्रकारे हा आपलं दुसरं स्रोतच पण झालं. आता तुम्ही प्राण व स्रोतसमध्ये काय लिहू शकता, आता पित्ताची जेवढे काही डिसीज आहे ते कमी करणार आहे. जसं काही पित्ताची श्वास आहे, पित्ताची कास आहे यांच्यामध्ये उपयुक्त आहे. शीतवीर्य असल्याने पित्ताची शमन होऊन रक्ताची रोपण सुद्धा होते. समजलं. अशा प्रकारे आहे. त्यानंतर मास व स्रोतसमध्ये आता नॉर्मली मास आहे तर काय शीतवीर्य काय होणार, वृद्धीच होणार आहे. सिंपल आहे ना. मास समान गुणाने असल्यामुळे मास धातूची काय होते, वृद्धी होते.
होती. मेदमध्ये काय होणार, मेदाची वृद्धी होणार आहे. त्यामध्ये काय होतं, मेद्याचा नॉर्मल कफाचं मेदाची वृद्धी होती, कफाचं पण काय होतं, वृद्धी होती. कफाची वृद्धी होती तर मेनली बॉडीमध्ये क्लेद बनतो, क्लेनस बनतोय तर मूत्राचं प्रमाण वाढणार आहे. तेच आहे बघा. तर बघा क्लेदन म्हणजे आपण कफ वाढतोय ना, कशामुळे कफ वाढतोय, तर शीतवीर्यामुळे वात आणि कफ वाढतोय. तर कफ वाढतोय म्हणजे तर क्लेद वाढणार आहे. क्लेद वाढल्यामुळे काय होतं, क्लेदन होऊन पाचन वगैरे होते आणि मूत्राचे प्रमाण वगैरे वाढते. समजलं. त्यानंतर बघा मज्जा व स्रोतसच बघूया आपण. आता मज्जा व स्रोतसामध्ये काय करणार नॉर्मली, तर वेदना स्थापन वगैरे कर्म हा करतो. त्यानंतर काय ज्ञानेंद्रियांना शक्ती वगैरे देते, मज्जाचे पोषण वगैरे होते. नॉर्मली शीतवीर्य काय करतो, पोषण करणारा असतो. त्यानंतर शुक्र आणि आर्थोमध्ये काय, तर शुक्राची वृद्धी करणारे, स्तनवर्धन वगैरे करणारे आणि गर्भ आणि जे काही गर्भाशयाचे वगैरे काय म्हटलंय, पोषण वगैरे करणे. गर्भ आणि गर्भाशयाच्या यामध्ये पोषण वगैरे होणार आहे. त्यासोबत ज्वरमध्ये, तर ज्वरमध्ये काय म्हटलंय, जो शीतवीर्य असल्याने हा ज्वरग्न वगैरे कार्य करतो. कुष्ठमध्ये काय, पित्तज कुष्ठामध्ये आपण यूज करू शकतो, कुष्ठ त्याचा लेप सुद्धा आपण लावू शकतो. प्रमेयमध्ये काय म्हटलंय मेनली, तर बघा पित्तज जे काही प्रमेय त्यामध्ये 10 कमी होते, कशामुळे, शीतवीर्यामुळे बरं का. त्या धातुक्षयजन्य जे काही प्रमेय त्यामध्ये ब्रहण असल्याने दूध आणि साखरेबरोबर आपण याचा त्या वनस्पतीचा, शीतवीर्याच्या वनस्पतीचा यूज करू शकतो. त्वचामध्ये काय यूज करू शकतो मेनली, आता बघा तर कुष्ठग्न हा, तर मेनली काय करतो हा, क्लेदग्न आहे, कुष्ठग्न आहे. त्यानंतर 10 आणि ज्वर वगैरे हा काय करतो, कमी वगैरे करतो. समजलं. तर अशा प्रकारे होतं. त्यानंतर आता हा पॉईंट मोस्ट ऑफ विचारत नाही बरं का, स्त्रोत भौमित्व वगैरे त्यामध्ये मोस्ट ऑफ ध्यानात ठेवा. आता हा काय करतो, दोषमध्ये वात आणि कफाला वर्धन करतो, पित्ताला शमन करतो. धातूमध्ये हा काय करतो, सप्तधातू वर्धन करतो आणि रक्ताचं प्रसाधन करतो. मलमध्ये मलाचं स्तंभन वगैरे करतो आणि अवयमध्ये काय करतो, मोस्ट ऑफ मासामध्ये काय करतो, की वृद्धी वगैरे करण्याचे काम करतो. तर हा पॉईंट विचारत नाही, तुम्हाला ध्यानात ठेवला तरी चालेल, का नाही ठेवला तरी चालेल. त्यानंतर मात्रा हा महत्त्वाचा आहे. कॉमन सांगतो, तुम्ही चूर्णाची मात्रा आहे 0.5 ते 1 ग्राम दिले बरं का. मोस्ट ऑफ तुम्हाला सांगतो 1 ते 3 ग्राम मोस्ट ऑफ तुम्हाला कॉमन पाहायला मिळेल. काही वनस्पती असे असतील ज्यांचे तुम्हाला 0.5 ते 1 ग्रामपर्यंत पाहायला मिळेल, पण मोस्ट ऑफ 1 ते 3 ग्राम तुम्हाला ही मात्रा ध्यानात ठेवायची. मी इकडे साईडला लिहिली ना 1 ते 3 ग्राम, ही तुम्हाला मात्रा ध्यानात ठेवायची, ही ध्यानात ठेवू नका. त्यानंतर सोरस 10 ते 20 ml ध्यानात ठेवा. कोथाची तुम्ही 40 ते 50 ml किंवा 60 ml पर्यंत ध्यानात ठेवू शकता मोस्ट ऑफ बरं का. त्यानंतर थेंब जे आहे तर मोस्ट ऑफ हे काही विचारत नाही बरं का एवढं, पण विचारलं तर 1 ते 2 थेंब तुम्ही यामध्ये लिहू शकता. समजलं. तुम्ही चूर्ण 1 ते 3 ग्राम लिहा, सोरस 10 ते 20 लिहा, कोथल्या 40 ते 50 ml लिहा. आणि आणखी एका तुम्हाला लिहायचं मात्रा म्हणजे मोस्ट ऑफ काय असतं, ज्याचे काही कल्प असतात ना, कल्पामध्ये आपण यूज करतो. आता कल्प समजा तुम्हाला कोणता एखादा दिला, मी एखादा मोस्ट ऑफ आपण काय केलं, शुंठी घेतली बरं का. तर शुंठीचं चूर्ण 1 ते 3 ग्राम घेतलं, शुंठीचा कोथ घेतला, 40 ते 50 ml, शुंठीचा सोरस घेतला. नॉस्ट असं म्हणतो बरं का, मी जस्ट इन जनरल सांगतो मी तुम्हाला. 10 ते 20 ml आम्ही चिकित्सेमध्ये यूज करतो. आणि कल्प लिहिताना कसं कल्प करायचं, तर त्याची वटी जसं की तुम्हाला म्हटलं ना, की शुंठी चूर्ण, शुंठी कोथ, शुंठी सोरस, अशा प्रकारे तुम्ही कल्प वगैरे त्यामध्ये लिहायचं. आता आमक पूरकमध्ये कसं लिहायचं बघा, तर जे काही श्वास असेल, श्वास कासव्याधीवरती मध किंवा त्रिकोटसोबत आपण देऊ शकतो अनुपान म्हणून. समजलं. तर श्वास कासव्याधीमध्ये आपला जो काही ड्रग आहे तर त्याला मधासोबत त्रिकोटसोबत आपण देऊ शकतो. जर कुष्ठावर आपण त्या ड्रग जो आहे आपल्याकडे शीतवीर्यात त्याचा लेप करून लावणे. त्यानंतर शुक्रवर्धनासाठी आपण घृतासोबत त्याला देऊ शकतो. श्वेतावरती पुनर्नवा किंवा सुंठीसोबत आपण देऊ शकतो. ॲज इट इज कॉमन आहे बरं का. हे जर लिहिलं तुम्हाला आरामशीर मार्क पडणार, इझिली 5-6 मार्क इझिली पडणार. तुम्हाला जर काही नसेल आठवत तर इझिली 5-6 मार्क आरामशीर पडतील. त्यानंतर बघा काय म्हटलं पुढं, की आम्लपित्त असेल तर त्यामध्ये काय म्हटलं, जावळ कोथ जे आहे तर त्यासोबत आपण देऊ शकतो. त्यानंतर आता हे काय म्हटलं पुढं बघा, अशा प्रकारे हे आपलं इथं झाले. त्यानंतर हे आपण म्हणजे व्याधीनुसार आपण देऊ शकतो श्वासकासमध्ये, तर ते मध त्रिकोट होते, सिंपल दिलं मी तुम्हाला, की मध आणि त्रिकोटसोबत देऊ शकतो. कुष्ठावर लेप करून लावू शकतो. शुक्रवर्धनासाठी घृतासोबत देऊ शकतो. श्वेतावरती पुनर्नवा किंवा सुंठीसोबत आपण देऊ शकतो. आम्लपित्तामध्ये जावळाच्या कोथसोबत आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे हे टोटल हे होतं. समजलं. कल्पामध्ये तुम्हाला कळाला पॉईंट. कल्पामध्ये आपण काय करतो, की ते चूर्ण वटी अशा प्रकारे घेतो, चूर्ण वटी किंवा सोरस वगैरे. तर अशा प्रकारे हा आपला इथं झालेला आहे पहिला शीतवीर्याचा आपण काय केला, कॉमन पॅटर्न पाहिला. दुसरा व्हिडिओ आपण उष्णवीर्यावरती बनवतोय. ज्या विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा डाऊट असेल, सर आम्हाला काही थोडा ह्यात गोंधळ वाटतोय, तर आम्हाला पुन्हा बनवा किंवा पुन्हा सांगा. तुम्ही यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट त्यांना तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेन. पण ज्या विद्यार्थ्यांना समजलं आहे कॉमन पॅटर्न कसा अप्लाय करायचा, मोस्ट ऑफ तुम्हाला ज्या ड्रगचं लॅटिनियम फॅमिली गन तोंडपाठ असेल, त्यासोबत रसपंचक तोंडपाठ असेल, त्यांनी सुरुवातीला बेसिक इंट्रोडक्शन ते लिहायचं आहे. आणि कॉमन पॅटर्न कुठून सुरुवात करायचं आहे, तर जे अभ्यंतर कर्म आहे तर अभ्यंतर कर्मापासून कॉमन पॅटर्न लिहायला सुरुवात करायची. तिथून तुम्हाला ॲज इट इज चांगले मार्क पडणार. आणि कल्प पेपरमध्ये जर नसला आठवते, कल्प सिंपल याची चूर्ण वटी सोरस, समजलं. तर कोणतं असायचं, शुंठी चूर्ण, शुंठी कोथ, शुंठी सोरस, अशा प्रकारे लिहू शकता. मात्रामध्ये चूर्णाची 1 ते 3 ग्राम लिहा, कोथाची 40 ते 50 ml लिहा, सोरसचे 10 ते 20 ml लिहा. आणि आमक पूरकमध्ये तुम्हाला सांगितलं जशा प्रकारे आहे तर ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. समजलं. त्यामध्ये तुम्हाला असं जर लिहिलं तर इझिली सांगतो तुम्हाला 6 ते 7 मार्क कोणी सुद्धा देईन. जर तुम्ही लॅटिनियम फॅमिली गन रसपंचक वगैरे सगळं बरोबर असेल, सुरुवातीस बेसिक इंट्रोडक्शन आणि पुढचा कॉमन पॅटर्न लिहायला तुम्हाला 6 ते 7 मार्क इझिली कोणी देऊन जाईल. समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही कॉमन पॅटर्न अप्लाय करा आणि पेपरमध्ये चांगले मार्क घेऊन पेपर 2ला आरामशीर पास होऊ शकता. समजलं. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.